माननीय एस.के. माळी सर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि निरोप समारंभ करण्यासाठी आपण सर्व सभागृहात एकत्रित झालेलो आहोत। वास्तविक हा जो समारोहाचा कार्यक्रम आहे तो शासकीय नियमानुसार नियत वयोमानानुसार माननीय माळी सर हे सेवानिवृत्त होत आहेत, परंतु त्यांची कार्यक्षमता, त्यांचे कार्यकर्तृत्व हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच। त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची असलेली आस्था आणि त्यांच्याबद्दलचं असलेलं प्रेम हे आपण सर्व मान्यवरांचे, विविध विभागाच्या संचालकांचे, प्राध्यापक मित्रांचे, विद्यार्थ्यांचे, विविध कर्मचाऱ्यांचे, कर्मचारी अधिकारी वर्गांचे आणि माळी सरावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांचे, त्यांच्या मित्रवर्गांचे मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय मामदार सरांनी बोलावं असं त्यांना विनंती करतो। आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माळी सरांच्या सहधर्मिणी सौभाग्यवती स्नेहलता माळी मॅडम यांचे सुद्धा स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठातील परीक्षा नियंत्रक, विश्वविद्यालय संचालक आणि वित्त व लेखाधिकारी साहेब या सर्वांचे स्वागत करतो आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय आरव पडसरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। आज आपण सर्वजण आपल्या सर्वांचे आवडते माननीय कुलसचिव श्री एस.के. माळी सर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना निरोप हा शब्द थोडस टाळतो मी, शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। या समारंभाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर मालदार सर, माननीय कुलसचिव श्री माळी सर, सौ माळी वहिनी, परीक्षा नियंत्रक पाटील सर, वित्त व लेखाधिकारी शेवाळे सर, विशेष कार्यसन अधिकारी नारकर सर, विविध संकुलाचे संचालक, माळी कुटुंबीय सर्व सदस्य, त्यांच्या मित्र परिवार, नांदेड व त्यांच्या गावातून आलेले सर्व प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी, पत्रकार बंधू, सर्व भगिनी, आपण सर्वांचं सहृदय स्वागत। भेटी जीवनात अनिरीक्षित असतात, पण दुरावणे हे अनिवार्य असतो। या समारंभात आपण सर्व एका दृष्टीने आपण येऊन समारंभ म्हणून बसलो, परंतु आतून एक प्रकारचे खंत आहे की उद्यापासून त्या खुर्चीवर, त्या ज्या प्रकारे आपण माळी सरांचं अनुभवाचं, त्यांच्या सल्ल्याचं, आपल्याला सर्वांना जे मदत व्हायचे ती ऑफिशियली मिळणार नाही, परंतु ते सदैव आमच्या बरोबरच आहे। याच बरोबर मी परत माझ्या मनोगतासाठी मी उभा राहणार नाही। अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने मी जे माळी सरांना 1 वर्षाचं जे मला अवकाश मिळाला, त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली, त्यात मी पाहिलेले माळी सर, पहिलंच अतिशय महत्वाचं म्हणजे कामावर अटळ निष्ठा। हे अतिशय प्रत्येकाने अनुभवलेले असणार, निष्ठा म्हणजे काय आणि कामावर कशी निष्ठा असते या संदर्भात सर्वांना अनुभव आलेले असणार असे माळी सर। सदैव त्यांनी प्रशासनाला एक दिशा देण्याचे काम केलेले आणि त्या कामाचं सर्वांना मदत कुठं ना कुठं तरी निश्चित झालेली आहे। सतत त्यांनी विद्यापीठाचे प्रतिमा उंचवण्यासाठी
सतत कार्य करत आलेले आहे आणि आम्हाला सदैव अभिमान वाटायचे की माळी सर, प्रत्येक वेळी आम्ही पाहिलेले आहे की विविध शासनावर असलेले विविध समित्यांवर सरांचं प्रत्येक वेळी एक ना एक समितीवर त्यांची निवड व्हायचे, त्याच्यात आम्हाला सार्थ अभिमान वाटायचे. कर्मचाऱ्यांचं जे काही एक संभ्रमावस्थेत असलेले कर्मचारी सरांकडे आशेने यायचे आणि त्यांची समस्या जाणून घेणे, त्याचं समाधान निराकरण अतिशय प्रभावीपणे करणं, हे माळी सरांकडनं मी शिकलेलो, पाहिलेले. बऱ्यापैकी शिकलो, म्हणजे ते शिकणं एवढं सोपं नाही आहे, परंतु त्यांच्याकडनं हे मला अतिशय प्रकर्षाने जाणवलं. मला एक महत्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः कायद्याची पदवी प्राप्त केल्याने आपले युनिव्हर्सिटी ऍक्ट, जे काही गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स असतील, आपले परिनियम, सर्व बाबींवर अतिशय एक पारदर्शकपणे त्यांचे स्वतःचे जे मांडणी करणार, त्याच्यात लीगली आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये या दृष्टीने त्यांचे मांडणी असायचे. आणि सर्व त्यांचे तोंडपाठ कायद्याचा कुठलाही पॉइंट असो, त्यांनी पटकन सेक्शन सांगणार, तारीख सांगणार, GR ची तारीख सांगणार, पटकन त्यांचे इट इज ऑन द टिप ऑफ हिज टंग. प्रत्येक वेळी त्यांनी कुठल्याही प्रकारचे आम्ही विचारलं, सर या पेजवर याच्या निकष लावलेले ते तुम्ही पाहून घ्या, त्याच्यात आहे, प्रत्येकाला सांगताना आम्ही पाहिले. आम्ही चारही अधिकारी रोज एकत्र जेवायला बसायचो. माळी सर जेवणाकडे कधीही, प्रत्येक वेळी मी पाहिलेले ते दुर्लक्ष करणारच, पण एक कंपल्शन म्हणून का होईना त्यांनी आमच्या बरोबर, त्यांनी मैत्री जपायचं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे, त्यासाठी का होईना त्यांनी जेवणासाठी कंपल्सरी येणार. जेवण म्हणजे ते रोल केलेले 2 रोल्स असायचे, त्यांना आम्ही रोल मॉडेल म्हणतो. असे एक प्रेमळ व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व उद्यापासून आमच्या बरोबर कार्यरत राहणार नाही, परंतु मला आजही विश्वास आहे, सरांनी एक 2-4 दिवसापूर्वी अशाच चर्चेमध्ये म्हणत होते की या विद्यापीठाबरोबर माझी अटळ श्रद्धा आहे आणि याच्यासाठी मी कधीही, आय एम ऑलवेज अवेलेबल, कधीही मी उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारचे कामासाठी कधीही तुम्ही हाक मारा, मी आहे. अशा प्रकारचे ते आश्वासन त्यांनी दिलेले आहे आणि त्या प्रकारचे त्यांचे व्यक्तिमत्वच आहे. असे या प्रसंगी माळी सरांना माझे स्वतःचे आणि माझे BCOD परिवारातर्फे सरांना भावी जीवन सुख समृद्धीचे जाओ, देवाने आयुर आरोग्य देऊन त्यांना, ऍक्च्युअली त्यांनी निवृत्त होणार नाही हे मला खात्री आहे. आणि जे काम करणारे आहेत त्यांना निवृत्ती अशी नसतोच. त्यामुळे त्यांना या पुढील कार्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. आय विश हिम
a healthy and prosperous retired life from the job of university. Thank you very much. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे माळी या शब्दामध्येच खऱ्या अर्थाने जोपासण्याची वृत्ती दिसून येते, त्याप्रमाणे महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं होतं की शिवशरणाची एक संप्रदाय निर्माण केला होता. शरण संप्रदाय म्हणजे ज्या लोकांची सेवा करायची, लोकांच्या मनामध्ये धर्माबद्दलची आस्था निर्माण करायची. त्याप्रमाणे शिवशरण माळी या सरांनी कामाबद्दलची आस्था लोकांच्या मनामध्ये निर्माण केली आणि या आस्थेपोटीच, या आस्थेच्या प्रेमापोटी तिथे जमलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीने पुन्हा एकदा मी सरांना शुभेच्छा देतो. सरांचा जन्म 5 एप्रिल 1958 साली झाला आणि सरांनी LLM पुणे येथून पूर्ण केले आणि सरांनी आतापर्यंत लीगल ॲडवायझर म्हणून 11 वर्ष, असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून 5 वर्ष, डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून 11 वर्ष असे विविध पदावर त्यांनी काम केलं. त्याचप्रमाणे त्यांनी इन्चार्ज रजिस्ट्रार, इन्चार्ज COE, त्याचप्रमाणे डेप्युटी रजिस्ट्रार आणि इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून विविध विद्यापीठामध्ये कार्य केलं. सरांच्या कार्याची दखल घेऊन सोलापूर विद्यापीठामध्ये माननीय मालदार साहेबांनी त्यांची रजिस्ट्रारपदी नियुक्ती केली आणि त्यांनी गेल्या 2.5 वर्षामध्ये सोलापूर विद्यापीठामध्ये आपल्या कार्याचा ठसा अत्यंत उल्लेखनीय असा उमटवलेला आहे. आणि त्याच गोष्टी लोकांच्या कल्याणासाठी वापरला. कल्याणकारी प्रशासनाची जी धाडली त्यांनी घालून दिली त्याबद्दल त्यांचा गौरव अनेक समित्यांमार्फत आणि अनेक विद्यापीठांनी केलेला आहे. त्याबद्दल आम्हाला सोलापूर वासियांना त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. त्याबद्दल मी सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सत्कार करावा. माननीय मालदार आणि मानपत्र देऊन सुद्धा सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू साहेब सर तुम्ही डॉक्टर जगताप सर, सर्वांना विनंती आहे की वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगताप सर, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक माननीय अशोक कुमार सर, चतुर्थ श्रेणी संघटना श्री सत्ताळे, चतुर्थ श्रेणी संघटनेचे श्री सत्ताळे यांनी सहकारी माळीचा सत्कार करतात. यानंतर वित्त व लेखा विभागाचे अधिकारी आणि माननीय सेवा धन्यवाद. यानंतर वित्त व लेखा विभागाचे विनंती करतो की त्यांनी देखील सत्कार करावा. संचालक सर थोडा सर्व सहकारी आणि परीक्षा नियंत्रक माननीय पाटील सरांना विनंती करते की त्यांनी माळेकरांचा सत्कार करायचा.
पदार्थ विज्ञान संकुलाचे डॉक्टर विनू पाटील सर यांचे त्यानंतर गोल्डन ग्रीन बिल्डर आणि डेव्हलपर यांच्या मार्फत सुद्धा माळेकरांचा सत्कार इथं होत आहे. त्यांना देखील विनंती करतो की त्याने देखील. त्यानंतर रसायनशास्त्र विभागाच्या वतीने सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अनिल गणवट रसायनशास्त्र विभागाचे वतीने मान्य करतो. त्यानंतर आणि ते प्रभाकर सर यांच्या मार्फत सत्कारित होत आहे. त्यानंतर माननीय लोणीकर सरांना विनंती करतो की त्यांनी सलगर सरांना विनंती करतो की त्यांनी देखील माननीय सदस्य आणि सुप्रसिद्ध वकील सोलापूर. त्यानंतर श्री सोलापूर धन्यवाद सर. यानंतर रत्नागोटे, त्याच्यानंतर श्री महेश त्रिभुवन उपकुलसचिव SRT युनिव्हर्सिटी नांदेड यांना विनंती करतो की त्यांनी माननीय माळी साहेबांचा सत्कार करावा. प्राध्यापक डॉक्टर रणजित पवार पुणे विद्यापीठ आणि मंजाजी रासवे साहेब सहाय्यक कुलसचिव पुणे विद्यापीठ यांनी देखील माननीय माळी साहेबांचा सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो. रणजित पवार पुणे विद्यापीठ, श्री मंजाजी रासवे सहाय्यक कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ त्यानंतर श्री निंगळे हा विशेष सत्कार आहे माळी सरांचा. श्री निंगळे सर हे माळी सरांचे सासरे आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जावयाचा सत्कार करावा. माळी कुटुंबीय माळी दाम्पत्य यांचा सत्कार. माळी सरांचे धर्मपत्नी श्री बाबाजे आणि श्री डॉक्टर चिंचोळे यांच्या मार्फत त्यांच्या कुटुंबियांमार्फत सर्व सरकारी कुलसचिव पदापर्यंत त्यांनी जोग मारलेले आहे. त्यांचा सत्कार त्यांच्या गावचे ग्रामवासी हे करत आहेत. त्यानंतर चिपळूण इथे आलेले श्री माळी यांना विनंती करतो की त्यांनी देखील माळी सरांचा सत्कार इथे करावा. चिपळूण इथून आलेले श्री माळी
चिपळूण येथून आलेले श्री माळी यांना विनंती करतो की त्यांनी देखील माळी सरांचा सत्कार करावा. त्यानंतर श्री बाबाचे यांनी सत्कारासाठी यावे. पुणे येथून आलेले त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत पुजारी आणि त्यांच्या मित्र परिवारानंतर आपण सत्कार करावा. हा शेवटचा सत्कार असेल. इकडे बघा. धन्यवाद सर. प्रशासनामध्ये पोकळी निर्माण करणारा दिवस आहे अशी माझी मी मत. कारण माळी सर आल्यापासून आपल्या विद्यापीठामध्ये बऱ्याचशा ज्या हे झालं म्हणजे प्रशासनामध्ये जी घडी बसली ती घडी आज थोडी म्हणजे कोलमडत आहे असं. आज आपल्या विद्यापीठाचे कुलसचिव श्री एस के माळी सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. मागील जवळपास 3 वर्षापासून सरांच्या सोबत मला काम करण्याचं भाग्य मिळालं. त्यामुळे मी भाग्यवान समजतो. सरांच्या मुळे महाराष्ट्र विद्यापीठ अधिकारी फोरमची निर्मिती झालेली होती आणि त्याचे काही प्रतिनिधी आज आपल्या इथं उपस्थित आहेत. सर एक उत्तम प्रशासक, कुशल संघटक, नोटिंग ड्राफ्टिंगला संगीत मानणारे, ड्राफ्टिंग मधले फार मोठे संगीतकार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक गुणांमुळे राज्यातील सर्व शासकीय प्राधिकरणातील अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहे. उदाहरण द्यायचे असेल तर मंत्रालयातील सचिव दर्जाचे अधिकारी, उच्च शिक्षण संचालनाचे अधिकारी व सर्व विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी या हे सरांचे मार्गदर्शन घेतात. म्हणजे सरांचा अनुभव येतो आला की नांदेड विद्यापीठामधली कुठली फाईल कुठं आहे ते सुद्धा सर इथं सोलापूर विद्यापीठामध्ये बसून विदाऊट नेटचे वायफायचं सांगत होते. जेवढ्या पोट तिटकीने ते अधिकारी वर्गाशी बोलतात तेवढ्याच पोट तिटकीने तेवढ्या तळमळीने ते वर्ग 3 व 4 मधील अधिकाऱ्यांशी बोलतात आणि सर्वांबद्दल तीच भावना सरांच्या ह्याच्यामध्ये दिसून आली. म्हणून मला असं वाटतं की सर राज्यातीलच नव्हे तर देशातील एकमेव कुलसचिव आहेत की जे इक्वॅलिटी बिफोर द लॉ तयार करणारे एक अजब रसायन आहे. तर आज या महान प्रशासक भावी आयुष्य सुखाचे व आरोग्यमय जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व मान्यवर भगिनींनो, मी ज्यावेळी विशेष कक्षामध्ये जॉईन झालो त्यावेळी आरक्षण हा विषय माझ्यासाठी नवीन होता. मग इतर विद्यापीठांना ज्यावेळी मी फोन केला तर त्या विद्यापीठाकडून असं सांगण्यात आलं की तुमच्याकडं रजिस्टर कोण आहेत. मी म्हटलं माळीच आहे. मग त्यांच्या इतका आरक्षणाचा अभ्यास कोणाचा नाहीये, तुम्ही कुठल्याही विद्यापीठाला फोन करू नका, सरांना विचारा काय विचारायचं. त्यानंतर आम्ही आरक्षणाबद्दल जी काही शंका व्यक्त मनामध्ये झाली ती सरांच्याकडे जरी विभाग नसला तरी आम्ही जात होतो आणि सरांनी त्यावेळी ते सगळे सॉल्व्ह केले किंवा त्याच्यावर सोल्युशन सांगितलं. त्यानंतर आता एक असं म्हणतात की प्रशासक मी इथे जॉईन होण्याच्या पूर्वी 3 ते 4 रजिस्टर मी इथं बघितले विद्यापीठामध्ये. तर रजिस्टरचं वैशिष्ट्य काय असतं किंवा प्रशासकाचं वैशिष्ट्य काय असतं की एक तर त्यांना हसायला नसायला पाहिजे, दुसरं म्हणजे त्यांचं जास्त बोलणं नसायला पाहिजे आणि तिसरं म्हणजे कर्मचाऱ्याला कुठल्याही परिस्थितीत सुख द्यायचं नाही, त्याला नेहमी दुःखी ठेवायचं म्हणजे अंडर प्रेशर ठेवायचं. परंतु माळी सरांनी यातल्या तिन्ही गोष्टी कधीही केलेल्या नाहीत. एकदा मी माळी सरांच्याकडे माझं लोन मी सँक्शन प्रकरणासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी मी सरांच्याकडे तर सरांनी त्यांची सगळी हिस्ट्री फॅमिलीची सांगितली
की लोन मी कसं घर घेतलं नाही, तर असं कुठलाच प्रशासक सांगू शकत नाही. मनातलं सुद्धा सर बोलत होते आणि हसत सुद्धा होते. म्हणजे हे सगळे गुण सरांच्याकडे अगदी विरोधात प्रशासकाकडे जे नाहीत, म्हणजे जे चुकीची व्याख्या झालेली आहे ती सरांनी खोडून टाकलेली आहे. त्यानंतर आम्ही नॉलेजच्या बाबतीत म्हणा गेलं तर आता सरांचं नावच माळे आहे. तर एक कवी म्हणतो की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले दिली. सरांचं तर नावच माळे होतं, त्यामुळे सरांच्याकडे बाग होतीच, परंतु ती ज्ञानाची बाग होती. परंतु माझं दुर्दैव असं झालं की मी सरांच्याकडे जॉईन झालो आणि सरांचा 1 महिन्याचाच कालावधी राहिला होता, त्यामुळे सर फुलं काही जास्त घेता आली नाही. पण नक्की आता तुमचा एक्सटर्नल विद्यार्थी म्हणून मला घेता येते. मी जिथं कुठं तुम्ही असाल तिथं मी तुम्हाला फोन करेन आणि आरक्षणाबद्दल किंवा इतर कशाबद्दल शंका जर माझ्या मनामध्ये निर्माण झाली तर तुम्ही निश्चित मला मार्गदर्शन करा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं सर्व कर्मचाऱ्यांना. आणि जसं क्लास 1 ते क्लास 4 असं कधीच भेदभाव सरांनी केले नाही. शासन कधी समान नागरी कायदा आणेल त्यावेळी आणेल, परंतु सरांनी मात्र विद्यापीठात समान नागरी कायदा आणला होता. याबद्दल आभार व्यक्त करतो. सरांना पुढील आयुष्य चांगले जावं अशी प्रार्थना ईश्वरचरणी करतो आणि मी इथं थांबतो. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नाही जास्त हिरवळीच्या दवबिंदू सारखं वाटतं एकदाच जगायचं. हिरवळीच्या दवबिंदू सारखं वाटतं एकदाच जगायचं. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं. थोडं का होईना पण चमकून जगायचं. थोडं का होईना पण चमकून. अतिशय कमी कालावधीमध्ये सोलापूर विद्यापीठाला वेगळ्या आवर्तामध्ये घेऊन जाणारे कुलसचिव, उपस्थित सर्व मान्यवर, वेळ कमी आहे, सरांनी आदेश दिलेले आहेत, सर्वांचं नाव घेत नाही. खऱ्या अर्थानं सरांचा 1-2 अनुभव फक्त 2 मिनिटात सांगेल. पहिला अनुभव नांदेड विद्यापीठामध्ये मी 2004-05 ला विद्यार्थ्याचा जनरल सेक्रेटरी म्हणून होतो आणि तेव्हा सर परीक्षा विभागामध्ये डेप्युटी रजिस्ट्रार म्हणून होते. विद्यार्थ्याच्या अनेक समस्या घेऊन त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. खरं म्हणजे आम्ही परीक्षा नियंत्रक सरांकडे जात होतो, पण ते सांगायचे की माळी सरांना भेटा, विद्यार्थी संघटनेला कसं हँडल करायचं, त्यांच्याशी कसा संवाद साधायचा, त्यांच्या प्रश्नाला निरुत्तर कसं करायचं, याचं एक वेगळं स्किल सरांचं मागच्या 10 वर्षापासून आम्ही बघत होतो, अनुभवत होतो. आणि प्रशासनामध्ये असलेला हातखंडा सरांचं वेगळंच आहे. परवा एक मीटिंग अनौपचारिक सरांनी घेतली, त्यामध्ये काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की सर आता तुम्ही रिटायर होतात असं तुमच्या शरीर यष्टीवरून वाटत नाही, त्याचं गमक असं मला वाटतं. सरांच्या आहारामध्ये सत्व होतं, वागण्यामध्ये तत्व होतं आणि आयुष्यामध्ये माणसाला त्यांनी दिलेलं महत्व होतं असं म्हटलं जातं की ध्येयाचा ध्यास असला की श्रमाचा त्रास होत नाही. अगदी या म्हणीला पात्र असणारे सर, आणि तसंच काम त्यांनी या 2.5-3 वर्षामध्ये केलेलं आहे. मागच्या काही दरम्यानमध्ये वैयक्तिक समस्या असतील त्या आल्या. सरांकडे गेल्यानंतर सरांचं एकही वाक्य मला आजही आठवतं. माझे मार्गदर्शक लोणीकर सर आहेत. सर आणि कुलसचिव सरांनी सांगितलं की शिंदे, आयुष्यामध्ये अप आणि डाऊन येत असतात, तुम्ही त्या पद्धतीला, त्या प्रश्नाला, त्या समस्याला कसं तुम्ही सामोरे जाता हे फार महत्वाचं आहे. म्हणजे केवळ प्रशासनिक आधार नाही तर तुमच्या पाठीवर एक मानसिकतेचा भक्कम आधार देण्याचं काम सुद्धा कुलसचिव सरांनी केलेलं आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दुसरा कुलसचिव असं कधी करेल का नाही याची शक्यता कमी आहे. विविध समित्यावर सरांनी काम केलं हे सांगितलेलंच आहे. अगदी कुठलीही गोष्ट असो सरांनी कधीही नकार दिलेला नाही कुठल्याही फोल्डरवर. मागचं एक शेवटचं परीक्षा विभागातलं फोल्डर होतं. आदरणीय पाटील सर म्हणाले की शिंदे तुम्ही माळी सरांना दाखवलं का, त्यांना दाखवून घ्या बरं का. परीक्षा पुढे ढकलायचं एक फोल्डर होतं. बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती आहे. सगळ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये आदरभाव आहे, पण एका संघटनेनं पत्र दिलं की 15 दिवस परीक्षाच घेऊ नका.
तुम्हाला सांगायला नवल वाटेल, 6 पानाचं उत्तर सरांनी एवढे संदर्भ तयार करून दिलं होतं. ते बघूनच आम्ही अवाक झालो. त्यांची असलेली अभ्यास वृत्ती, त्यांची असलेली प्रशासनावरची पकड आणि समोरच्याला संदर्भ देऊन गप्प करण्याची पकड त्यातून दिसून येते. सरांना पुढच्या आयुष्यामध्ये भरपूर आनंदामध्ये वर्ष द्यावं असा सुंदर परिवार सरांना मिळाला. आपण सर्वांनी बघितलं. लोक म्हणाले नांदेडकर भावले. मी त्यांना म्हणालो आमची संस्कृतीच तशी आहे. ते भावणारच आहे आणि त्या संस्कृतीचं प्रतीक त्यांनी दाखवून दिलं. शेवटी सरांविषयी एक विंदा करंदकरांची अगदी 1 मिनिटाची कविता आहे, ती म्हणतो आणि सरांना आयुष्यासाठी शुभेच्छा संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. कवितेचं नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असेल इच्छा दांडगी तयांची मार्ग तयाला मिळती 70. नजरेमध्ये नजर देऊनी आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेट अंबर घेताना. हसू असावे ओठावरती संवाद इतरांशी साधताना. संकटासही ठणकावावे आता हे 72. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. शेवटचं कडवं असं आहे, करून जावे असेही काही, करून जावे असेही काही. एक दुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निवृत्त होताना. गहिवर यावा जगास साऱ्या निवृत्त होताना. स्वर कठोर काळजाचाही, स्वर कठोर काळजाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे. सत्वाने महत्वाचं जीवनसत्वाचं नाम तुम्ही आम्हाला दिलं त्याबद्दल माळी सरांच्या वतीने आणि सर्व कुटुंबियाच्या वतीने तुमचे आभार. यानंतर श्री वसंत सप्ताहाला विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. माननीय व्यासपीठ, आजचे सत्कारमूर्ती, आपले सर्वांचे सर्व माननीय कुलसचिव माळी सर, ज्यांच्यामुळे आज मला इथे बोलण्याची संधी मिळाली. त्यांचं व्यक्तिमत्व सांगावं म्हणलं तर त्यांच्या तोंडात साखर, डोक्यावर भर आणि पायात भिंगरी असे आपल्याला लाभलेले आपले कुलसचिव साहेब आज आपल्यापासून दुरावत आहेत. याचं मनाला थोडंसं दुःखही वाटतंय, परंतु समाधान याचं वाटतंय की ते आपल्या जीवनातल्या कार्यातून मुक्त होऊन आपल्या घरी आपल्या परिवाराबरोबर सुख्याने समाधानी राहतील. कारण त्यांच्या कार्याचा पाढा जर बघितला तर त्यांना कधी वेळेचं भानच राहत नव्हतं. सकाळी 8ला आले तर कधी रात्री 12, कधी कधी तर पूर्ण रात्र असे त्यांनी या विद्यापीठासाठी योगदान दिलेलं आहे. तरी मी जास्त न बोलता आमचे सर्वांचे लाडके कुलसचिव श्री S.K. माळी सर यांना पुढील आयुष्य सुखमय, भरभराटीचे आणि आनंदाचे जावो ही सदिच्छा देवाचरणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय सोलापूर. आदरणीय व्यासपीठ महोदय, समोर बसलेले सर्व मान्यवर, लेकुडाचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई जशी आपल्या मुलावर निस्वार्थीपणानं प्रेम करते, नुसतं प्रेमच करत नाही तर ते पावला पावले आपल्या लेकराचं हित कशात आहे असं बघते. तसं माळी सरांनी सुद्धा हे सोलापूर विद्यापीठ म्हणजे आपलं एकत्रित पद्धतीचं मोठं कुटुंब आहे आणि कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपला मानून त्यांनी सर्वांवर सारखं प्रेम केलेलं आहे. तर हे प्रेम व्यक्त करताना आज आपण त्यांना निरोप देण्यासाठी थांबलेलो आहोत. बहुमतानं जमलं. निरोप म्हणजे काय? पाठवणे. पण कोणाला पाठवणे? व्यक्तीला पाठवणे. आपण शब्दाला पाठवू शकतो.
शब्द म्हणजे काय एखादा निरोप जावं, बाबा माझा आज वाढदिवस आहे त्याला सांगा, माझी गाठ पडली नाही त्याला सांगा, असं योग्य आहे. आणि व्यक्ती म्हणजे काय, आपण असं आज आपण माझ्यासाठी व्यक्तीला पाठवतो. कोणती व्यक्ती, एखादी व्यक्ती एखाद्या जनसमुदायामध्ये काही काळ घालवल्यानंतर ती व्यक्ती ह्या जनसमुदायातून दुसऱ्या जनसमुदाया ठिकाणी जात असताना पाठवली म्हणजे निरोप. तर तो निरोप मध्ये असा एक निसर्ग नियमाप्रमाणे जाते व्यक्ती, दुसरं नाईलाज असतं आणि तिसरी प्रेमानं जाते. निसर्ग नियमानुसार कोण जातं, आपली पोटी जन्म घेतलेली आपलीच मुलगी, तिला 18, 19, 20 वर्षानंतर निसर्ग नियमाप्रमाणे तिला नवऱ्याच्या घरी जावंच लागतं आणि जातेच. त्याला हा निसर्ग नियम, त्याला पाठवून भेटतो त्याला निसर्ग नियम. दुसरं नाईलाज असतं, कुठलं, एखादा आपल्या IAS अधिकारी असतील किंवा ती एखाद्या जिल्हाधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्त असतील, ती एखादी जिल्ह्याची पकड दिली असताना शासन तिची नियुक्त करते किंवा जावा तुम्ही असं बदली केली, पण त्या आल्यानंतर इथं प्रशासन गडी बसते, जनतेत प्रेम मिळतं, सगळं काय ठीक चालू असतं. पण अचानक कारण आदेश येतो किंवा तुमची अमुक ठिकाणी अमुक ठिकाणी बदली झाली, त्यांना नाही असतं जावंच लागतं, दुसऱ्याला नाही असतं. तिसरं प्रेमानं, ज्यांची कमी वयात नोकरी लागली, भरपूर पैसा मिळा, घरदार, मुलं बाळ, परदेशी सर्व्हिस करते ते प्रेमानं जाते ती, बरोबर. दुसरं, आता निरोप देताना आपण भावुक होतो, अंतकरण जड वाटतं, रडू येतं, डोळ्या पाणी काय येतं बरं, मग येताना सुख वाटतं आणि जाताना दुःख असतं, कारण त्या व्यक्तीचा आपला विरह सहन होत नाही, येणाऱ्या व्यक्तीचा विरह नसतो. ज्यांनी आपल्यात येऊन इथं काय मार्गदर्शन केले असतं, काय गोष्टी सांगितलेल्या असते त्या, म्हणून आपला त्याला विरह आपल्याला सहन होत नाही. आता माझ्यासारख्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या अंगी 3 गुण आहेत, दया, क्षमा आणि शांती. दया आहे, क्षमा आणि शांती, ते देवाची वस्ती. दया, 1 ऑगस्ट 13 रोजीचा दिवस होता, माझी मोटरसायकल होती, मोटरसायकल पडलं होतं, बऱ्याच जणांना माहित आहे. मी 1 ऑगस्ट होतो असताना मला पाठीसर मला अर्ध्या मोठ्या पेढ माझ्या हातासर लागलं होतं. म्हणलं पेढ कसं वाटत सर, मागं हळूहळू लागलं की तुला म्हणलं थांबून जगताप सरला बोलवलं, ते आले. त्यावेळेस माने सरांची माझी मी त्यांना बघित नव्हतं, मी त्यांना बघित नव्हतं, परत ते आले का, त्यांना वाटलं की आपल्या विद्यापीठाचं कोणतरी पडलं लागलंय, मग त्यांना दया उत्पन्न झाली, ते आली, बघितलं काय काळजी करणार का ठीक आहे म्हणलं. दुसरी गोष्ट क्षमा, मी परीक्षेवर कशातरी आपल्या सहज कामानिमित्त गेलतो, तिथं परीक्षा नियंत्रक शिवसाहेबासमोर खुर्चीवर मॅडम बसले होते आमच्या शिपाई मॅडम, आणि तिथे त्यांच्या मोबाईलवर दक्षिण पूर्व उत्तर असं काहीतरी करत होत्या. मला तर त्याचं काही कळत नाही, पण मला बघितलं पण मला बघितलं त्यावेळेस मस्त DC सरांच्या कॅबिन मधून बाहेर पडलं होतं आणि असं चाललं आणि बघितलं की मग मॅडम उभं राहिलो आणि ती मॅडम तिने बघायला खाली बघितलं, पुन्हा एका सर उभं राहिलं, बघितलं. सर म्हणलं काय बघत जाऊ, म्हणजे सरांना म्हणायचं मी एक सामान्य माणूस आहे, पण हे विद्यापीठाच्या कुलसचिव पदावर बसले, त्यांच्या कुलसचिव पदाचा तरी मान राखा असं त्यांना म्हणायचं होतं. त्याच्यावर मी जेव्हा पहिल्यांदा जॉईन झालो होतो त्यावेळेस मी दिवसला होतो आणि मला काय असं उभं राहायचं हे असं काहीच माहिती नव्हतं सर. मी पहिल्यांदा नोकरी घेतला, मग माझ्या हातात वणीकर सरला गरम पाण्याचा कप आणायला चाललो होतो आणि त्याच्यामुळे सांगतो सर मग त्या अकाउंटला तिथं हिटर दिलेलं होतं म्हणून 20 रुपये चालू होतं, पण तिकडून नेमकं सोनचे सर आलं होतं. मग त्यांनी त्यांच्यासोबत बुद्धी 4 अक्षर होती, त्यांनी मला ओळखीला ही हात मला काय देवेस नव्हता 20-22 दिवस जातं मला देऊन द्यावेस. त्यांनी मला लगेच गिरेसरला बोललं त्या बोलणार गिरेसर म्हणलं चला काय झालं मला काय केलं मला कसं काय केलं आणि मला पाणी भरणं सारखं वाटतं मी मुंबईला म्हणजे काय असतं कशाला विषयाची परीक्षा कशाला घेऊन बघायचं तुमच्यासारखं बोललं म्हणलं हात बघून गेलो आलो तो काय झालं काय चुकलं काय आलो नीट उभा राहा नीट उभा किती दिवस झालं एवढं झालं 22 दिवस झालं मग काय सर हात खाली करा केलं म्हणलं तुम्हाला समजत नाही म्हणलं काय सांग म्हणलं मोठी एखादी व्यक्ती आली तर बाजू सरचं नाही सर माझ्याकडून चुकलं म्हणलं आता कोण होणार ठीक आहे म्हणलं जाऊ मग पुन्हा थोड्या दिवसानं डीडी पोजारी सर आणि साळुंगी सर आपलं तिकडून मी कॉमर्स तिकडे चालू होतं पटनात मी आपलं 3 लांब आहे मी तासा बरोबर राहिला तिकडून तू दोघांना आली म्हणले मी आपल्या लांब उभा तू म्हणले काय रे तुला कळत नाही का नमस्कारही करायचा पूजारी सर म्हणतात व्यवस्थित नाही का बरोबर आमच्या शिपाई मॅडम चुकलं तर सर काय म्हणले जरा बघत जावा म्हणजे त्यांना मला की कुलशिव पदाचा मान तर निदान ठेवा राहिलं बाकी आणि शांती ती नेहमी हॉटेल तुमचं जातो ना एक
आणि मग शांती म्हणल्यावर सर काय सर जर वरून निघाले खाण्याचं निघाले कामासाठी तर ते 2 वर्षांना 5 जसं सुटतो ते इकडे अजिबात बघत नसतो, आपलं लक्षच काढतो. तसं सर जर खाणं निघालं वरी तर ते कामच करून येते. मी सरांच्या भाषेत शुभेच्छा होते. मी कधी सांगतो दया क्षमा शांती या वाहनावर स्वार होऊनी सहल करूया विद्यार्थी काम करूनी सेवा करूया जनतेची. धन्यवाद. चल थँक्यू. चुकणारे बदल तर चुकणारे बदल तर क्षमा नाही करते सदा असे रजिस्टर आम्हाला दे करू प्रार्थना देवाची. चला गड्यानो काम करूनी सेवा करूया जनतेची. सरांना मी म्हणून माझं विद्यापीठात जी येऊन काम करेल त्याच्या कोणाला उदंड आयुष्य लागू दे, त्यांना तर लागू लागू त्याच्या कोणाला उदंड आयुष्य लागू दे. एवढी संधी दिली आणि त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़ी की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. या व्यक्तीप्रमाणे तसं पाहिलं तर सोलापूर विद्यापीठ हे नवखं, त्यातील आमचा वाणिज्य व्यवस्थापन संकुल नवखा आणि मोडकळी आहे आणि त्याच्यामध्ये आम्हीही नवखे. तरी देखील आम्हाला खूप अडचणी भेडसावत होत्या. या अडचणीचं सोल्युशन सरांनी अगदी थोडक्याच वेळेमध्ये आम्हाला करून द्यायचं. आम्हाला बऱ्याच अडचणी यायच्या, रात्री सर उशिरापर्यंत थांबायचे. मला वाटतं की सरांची जशी जशी रिटायरमेंट येत होती तसं सरांचा जो स्टॅमिना आहे तो वाढत होता. तसं पाहिलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत मी विचार केला. बाहेर मी औरंगाबाद विद्यापीठामध्ये होतो तेव्हा रिटायरमेंट आला की व्यक्ती काय करतात, आईस पैस राहण्याचा प्रयत्न करतात. आपले किती 8 दिवस राहिले, 1 महिना राहिला म्हणजे दिवस काउंट करतात. परंतु सरांच्या बाबतीत ही जी मन आहे ती लागू पडत नाही. सरांचं जसं जसं म्हणजे निरोप जवळ येत होता तसं तसं उत्तरोत्तर सर जास्तीत जास्त काम करत होते. या बाबतीत मला शेवटी एवढं सांगावंसं वाटतं की शरीफों की शराफत मुसीबत में कम नहीं होती, शरीफों की शराफत मुसीबत में कम नहीं होती. सोने के 1000 टुकड़े करो उसकी कीमत कम नहीं होती, सोने के 1000 टुकड़े करो उसकी कीमत कम नहीं होती. या उक्तीप्रमाणे खरं पाहता सोलापूर विद्यापीठाला एक सोन्यासारखा कुलसचिव मिळाला होता आणि या कुलसचिवाच्या सत्कार सोहळ्याला आपण सगळे जमलो आहोत. मला संयोजकांना या प्रसंगी संधी दिली. या पुढील भावी वाटचालीस सरांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित सर्व सन्मानित खरं म्हणजे या प्रसंगी त्यांच्याबद्दल काय बोलावं, आय एम ओव्हरहेल्म विथ सर्टन फिलिंग्स आणि काय बोलावं हे सुचत नाही. परंतु एक अतिशय चांगला मित्र, चांगला प्रशासक ज्यांच्यासोबत आपल्याला एका दशकापेक्षा जास्त वेळ काम करायला मिळालं आणि जेव्हा केव्हा माझ्या अगोदर बऱ्याच व्यक्तींनी उल्लेख केला की ड्राफ्टिंग हे त्यांचं एक स्किल आहे. मी असं म्हणाल की प्रशासनाचा कुठला एरिया असा आहे किंवा कुठला असा भाग आहे कामकाजाचा की ज्याच्यामध्ये ते स्किल्ड नाहीत किंवा तज्ज्ञ नाहीत हा प्रश्न पडतो. दुसरं अतिशय जवळचा मित्र असल्यामुळे त्यांना कधीतरी 10-11 वाजता मोकळे झाले असतील रात्री आणि म्हणून फोन करायचा आणि त्यांचं उत्तर यायचं मी अजून ऑफिसमध्येच आहे. तर असं वाटतं की माळी सरांचं जर म्हणजे ज्याला आपण हार्डवर्क म्हणतो, कठीण परिश्रम, त्याचं जर टोपण नाव काय असेल तर मला वाटतं ते SK माळीच असू शकतं. कारण मी विद्यार्थी असताना नंतर विद्यापीठामध्ये त्यावेळेच्या औरंगाबाद विद्यापीठामध्ये कामाला सुरुवात केली. त्या ठिकाणी पाटोदेकर म्हणून एक रजिस्ट्रार होते, त्यांचं नाव ड्राफ्टिंगसाठी घेतलं. खूप अतिशय कडक शिस्तीचा प्रशासक म्हणून. पण ह्यांच्या बाबतीत एक गुण असा आहे, मला वाटतं एक अतिशय चांगलं सुभाषित आहे इंग्रजीमधलं आणि ते त्यांना खूप चांगलं समजलं असावं आणि त्यामुळं जिथं जाईल तिथं माणसं गोळा केली त्यांनी. आणि त्यांचं एक सूत्र होतं की मी लोकांसोबत काम करेल, लोकांसाठी काम करेल. आणि म्हणून त्या सुभाषिताप्रमाणे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की व्हेनेवर आय क्लाइंब आय एम फॉलोड बाय अ डॉग कॉल्ड इगो. हे त्यांच्या डोक्यात नेहमी असायचं की मी यशाचा कुठलाही टप्पा गाठाल 1, 2, 3, 4 तरी माझ्यामध्ये मी पण कधी येऊ देणार नाही. आणि त्यामुळं ते आमचे आजीज राहिलेले, मला वाटतं ते सेवानिवृत्त होत नाहीत, सेवा काल संपतो इथला नियमाचा भाग म्हणून आणि त्यांनी यापुढेही निरंतर सेवा द्यावी. त्यांच्या संपर्कात आपण जे पुढे आलो आणि त्यांच्या गुणाची आपण तोंड भरून स्तुती करतोय
तर ते आपल्यालाही त्याच्यातलं काही घेता येईल का आणि इतरांना त्यांच्यासारखं देता येईल का एवढं बोलून पुन्हा 2 शब्द सांगतो. सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू मालदार सर, माझे परममित्र, बालमित्र, तुमचे लाडके कुलसचिव शिवशरण वहिनी, व्यासपीठ सन्मान्य व्यासपीठाने उपस्थित सर्व माझ्या मित्रावरती खूप खूप प्रेम करण्यात मी सगळी म्हणले. विशेषतः नांदेडहून त्यांचे अत्यंत जिवलग मित्र, माझे जिवलग मित्र सगळे आले. सत्काराला उत्तर म्हणून माळीसाहेब बोलणारच आहेत. ते बोलण्यामध्ये माहिर नाहीत. त्यांची ताकद, त्यांची शक्ती ते लेखणीमध्ये आहे. आता काय बोलतील मला शंका आहे, पण त्यांचेच मनोभाव मी 2 शब्दात मी सांगू इच्छितो. मला खूप खूप आनंद झालाय. तुम्ही सोलापूर विद्यापीठाचे सगळे कुलगुरूंच्या पासून ते शिपायांच्या पर्यंत तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मित्राचा जो अत्यंत हृदय सत्कार केला. मी सार्वजनिक जीवनामध्ये वावरणारा माणूस आहे, सामाजिक राजकीय जीवनामध्ये वावरणारा माणूस आहे. टाळ्यांचा सुद्धा अर्थ असतो, टाळ्यांच्या मधून सुद्धा भाव प्रकट होत असतो. इथे सत्कार होत असताना तुम्ही ज्या पद्धतीने टाळ्या वाजत होते, दमदार आणि वजनदार आणि भावपूर्ण अशा टाळ्या वाजत, त्या प्रत्येक टाळीतून माझ्या मित्रांच्या विषयी तुमच्या प्रत्येक टाळीतून प्रेम व्यक्त होत होतं, माया व्यक्त होत होती. पृथ्वी गोल आहे हे माझ्या मित्राकडनं परत एकदा मला सिद्ध झालं. तुमच्या माहितीच सांगतो, माळीसाहेब नांदेडहून आले नाहीत, ते सोलापूरमध्ये होते. ज्या मिलमध्ये लिगल ऍडवायझर होते आणि तो काम मला माहिती आहे. मी सिद्धेश्वर हायस्कूलचा विद्यार्थी. ज्यावेळेस मला वाटतं 7 ते 8 वर्ष शिक्षण, किती 7-8 वर्ष, 7-8 वर्ष ते लिगल ऍडवायझर म्हणून काम करत असताना रामलाल चौक, भैया चौक तुम्हाला सोलापूरकडनं माहिती आहे. आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून एक तरी खून व्हायचा आणि किमान दररोज रक्त सांडल्याशिवाय भैया चौक, रामलाल चौक ते नाही सांडलं तर ते सुनं वाटायचं. अशा परिस्थितीमध्ये कामगारांचे प्रचंड अशा वेळी संघर्ष, प्रचंड मारामारी, प्रचंड अशा वेळेस सगळं होत होतं. अशा वेळेस जामीन म्हणून लिगल ऍडवायझर म्हणून माळीसाहेबांनी इतकं अप्रतिम सगळं कंट्रोलिंग केलं, अप्रतिम अशा वेळेस जामीनचं त्यांनी व्यवस्थापन केलं की रतनलाल दमाणी, बरोबर, रतनलाल दमाणी साहेब स्वतः माळीसाहेब ज्यावेळेस दमाणी मिल सोडून, सोलापूर सोडून ज्यावेळेस नांदेडला जात होते, आम्ही घेऊन जात होतो, मी घेऊन जात होतो, त्यावेळेस नको म्हणून सांगणारे, तुम्हाला काय पाहिजे सांगा, बंगला, गाडी, घोडा काय पाहिजे, पण सोडू नका. पण माझ्या सगळ्या मित्राला इथलं कपडा उद्योग, इथलं मिल सगळं कळत होतं, दिसत होतं आणि म्हणून आम्ही माळीसाहेबांना विनंती केली. आम्ही बालमित्र, शालेय जीवनातले बालमित्र, ते कॉमर्सचे, मी आर्ट्सचा, आम्ही क्लासमेट नव्हतो पण रूममेट. तिथपासून ते सिमोसिसला ऍडमिशन घेतलं मला मराठवाडा मित्रमंडळामध्ये, ते रूम करून राहत होते आणि मी विद्यापीठामध्ये हॉस्टेलला राहत होतो. मग ते त्यांचं LLB असेल, LLM असेल, LLMला ज्यावेळेस विद्यापीठात आले त्यावेळेस तर आम्ही रूममेटच होतो. एका ताटात नव्हे, एका पातेल्यात आम्ही जेवण केलेले आम्ही बालमित्र होतो. विशेषतः मालदार सरांना मी सांगू इच्छितो, सर ज्या वेळेस नांदेड विद्यापीठाची स्थापना झाली, पहिले संस्थापक कुलगुरू वाघमारे सर होते, त्यावेळेस तुमच्यापैकी काही जणांना त्यावेळेची बातमी माहिती आहे का मला माहिती नाही, 94-95 बातमी, तिथं नांदेडमध्ये एक वेगळं विचित्र असं वातावरण झालं होतं ते कुलगुरू झाल्यामुळे, वाघमारे सर कुलगुरू झाल्यामुळे. त्यावेळेस एक प्रसंग असा होता की गाडीसह त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. कदाचित अनेकांना माहिती नाव असेल, कुंभार सर, प्राचार्य कुंभार सर, रणसुबे सर, मडगेवार सर, आम्ही सगळी मंडळी होती. आणि मग त्यावेळेस वाघमारे सरांनी सांगितलं, सर तुमच्या प्रोटेक्शनसाठी एक माणूस हवा आहे आणि आम्ही देतोय. आणि मग माळी सरांना विनंती केली, ते यायला तयार नव्हते. त्यांची सासवड इथंच आहे, निमगडींच्याकडे सत्कार झाला, सासवड इथंच आहे, 70 किलोमीटर अंतरावरती, हायवेवरती त्यांचं गाव, मूळ गाव इळी, उमरा तालुका. आणि अशा वेळेस सर तिथं त्या विद्यापीठाच्या उभारणीसाठी संस्थापक कुलगुरू वाघमारे सरांच्या प्रोटेक्शनसाठी माळीसाहेब तिथं आले. आणि तिथे जी विचित्र नवीन काय आंदोलन इथे तिथले
विद्यापीठातले विद्यार्थी इथं आता सध्या अधिकारी आहेत ते बोलले. अशा परिस्थितीमध्ये अत्यंत श्रमाने, अत्यंत कष्टाने, अत्यंत बुद्धी कौशल्याने त्यांचं जे काही लॉचं ज्ञान होतं त्यांनी पणाला लावलं आणि पणाला लावून तिथे सगळ्या गोष्टी मिटवल्या. मास कॉपीची कधी केस आणि विद्यापीठात गेल्यानंतर केस सक्सेस कधी होते का हो मास कॉपीची? काय प्रूफ आहे त्याला? सुरुवातीला 32 असे हायकोर्टामध्ये केसेस होते. वाघमारे साहेब म्हणले, माळी साहेब बघू म्हणले, 32च्या 32 केसेसचा निकाल माळी साहेबांनी विद्यापीठाच्या कडनं लावून घेतला. तेव्हा वाघमारे साहेब म्हणले, तुमचा मित्र म्हणजे अत्यंत टॉप अशा प्रकारचा ब्युरोक्रेसी. माळी साहेबांचं वैशिष्ट्य सांगतो, अनेकांनी रात्र अभ्यास केलेला वगैरे वगैरे सांगतो. त्याचं वैशिष्ट्य आम्ही दोघं रूममेट, मला रात्री कधी जागरण झालं नाही, रात्री कधी मी अभ्यास केला नाही. आणि माळी साहेबांचं खास वैशिष्ट्य म्हणजे साधारणतः ते 9ला बसायचे, लाईट जेवण करायचे आणि सकाळी उठल्यानंतर सूर्य उगवल्यानंतर ते झोपायचे रात्रभर. श्रीलंका, विविध भारती रेडिओचे स्टेशन माहिती आहेत, बेला काय फुल रात्री 2-2:30 वाजेपर्यंत गाणे लागायचे. वैशिष्ट्य त्यांचं, समोर रेडिओ, गाणं लावलेलं आणि अभ्यास सुरू आहे. माझं गाणं लावलं की शिवण साहेबांसमोर म्हणलं की माझं विचलित व्हायचं. आणि ते मात्र म्हणून शिवशन तू कसं काय करू? नाही, उलट इकडचं तिकडचा गोंगाट आहे ना, तू माझ्या कानात येत नाही, मी विचलित होत नाही, कॉन्सन्ट्रेशन होतं, अत्यंत लक्ष होतं. असं एक आगळं वेगळं. पूर्वीपासूनच वहिनी कधीतरी नांदेडला गेल्यानंतर वहिनी म्हणायचं, अहो तुम्ही तर सांगा म्हणे, रात्री 10 वाजता 11 वाजता ऑफिसमध्ये गेल्यानंतर जेवण केल्यानंतर 1-1.5 तास झोपायचे आणि 1.5 तास गेला की लॅपटॉप घेऊन बसून परत पहाटे 5 वाजेपर्यंत ऑफिस काम करायचं. असा कुणीतरी शरण बसवेश्वरांचा उल्लेख, महात्मा बसवेश्वरांचा उल्लेख केला, काय कवे कैलास, कर्म हेच मोक्ष मानणारा माझा मित्र आहे. आणि नांदेड विद्यापीठ असो किंवा जामनेर असो किंवा तुमचं विद्यापीठ असो, त्यांनी असं काम केलं. आणि या संबंधित तुम्ही माझ्या मित्राच्या विषयी अत्यंत भरभरून आणि तेही उत्स्फूर्तपणे तुम्ही त्यांचं कौतुक केलं. मला खूप खूप आनंद झाला. खूप बोलण्यासारखं आहे. मला महत्वाचं असं आहे की अत्यंत खानदानी 125 एकर जमीन आहे. पोलीस पाटील की घरात आहे. आताही त्यांचे धाकटे बंधू सूर्यकांत पाटील इथं आलेले आहेत. त्यामुळे जे खानदानी पोलीस पाटील म्हणून जे काही संस्कार होत असतात ते सगळे संस्कार त्यांच्यावर झाले. आणि म्हणून माझ्यासारखा त्यांचा मित्र, माझ्यासारखा माझ्याकडून शिव्यांची राखुली व्हायची, पण त्यांच्यातून कधी शिवी आली नाही. आत्ता अद्याप आली नाही, बाहेर नाही, कुठंच नाही. चल उतार खूप झाले. मालदार सर, माझे मित्र माळी साहेब जॉईन झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून तुमचे आभार मानण्याचा प्रसंग माझ्याकडे आला नाही. तुम्ही तुळबा सरांचे गाईड आहात, गाईड आहात. तर गंमत अशी आहे की एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, बाकीच्या रेफरन्स कळणार नाही, फक्त मालदार सरांना कळेल, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मालदार सरांनी माझ्या मित्राला अत्यंत प्रेमाने इथं घेतलं, स्वीकारलं आणि 3 वर्ष एकत्रित त्यांनी जे काम केलं. आणि आज तुमच्या उपस्थितीत तुम्ही आणि तुमचे सगळे सहकारी म्हणून जो अत्यंत हृदय अशा प्रकारचे सत्कार करून आणि अत्यंत प्रेमाने मनप्रेमाने तुम्ही जो निरोप देताय त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे, मालदार सरांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. विशिष्ट अशा परिस्थितीमध्ये त्यांनी केलेले चढ उतार आले, पण संयम कधीही ढळू दिला नाही. अत्यंत करारी, अत्यंत कठोर अशा पद्धतीने कुठल्याही संकटाला, कुठल्याही परिस्थितीला सामोरं गेला. तेव्हा माझे मित्र, तुमचे कुलसचिव, माझे कुलसचिव शिवशरण माळी साहेबांना, माझी वहिनी, त्या दोघांनाही या सेवानिवृत्तीनंतर त्यांना उत्तम आरोग्य मिळो. त्यांचं आरोग्य उत्तमच आहे, अजूनही आरोग्य उत्तम राहावं, दीर्घ आयुष्य लाभो. आणि ते निवृत्त होणार नाहीत. इथून तुमच्या विद्यापीठातून निवृत्त झाले, ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये, मालदार सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणखी उच्च पदावरती ते काम करणार आहेत. आणि विद्यापीठाच्या कामासाठी मुंबईत जाताना किंवा डायरेक्टरला भेटण्यासाठी पुण्यात जाताना पुण्यात तुम्हाला भेटतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील. मार्गदर्शन करणं, सहकार्य करणं, मदत करणं हा त्यांचा धर्म आहे. आणि तेव्हा या धर्मात जागतील, तेव्हा तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि मी इथं सांगतो. धन्यवाद.